रुपाली चाकणकरवर अजित पवार मेहरबान आहेत का? रुपाली चाकणकरला कितीही काहीही झालं तरी अजित पवार पदावरून हटवत नाहीत, परंतु त्यांची बढती मात्र देतात. वरचं पद मात्र रुपाली चाकणकरांना भेटून जातं. नवीन पद रुपाली चाकणकर यांना भेटलेलं आहे आणि या सगळ्यावरून प्रश्न निर्माण करतायत लोक. आणि एक प्रकारे रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्या वादाचा जो काही मुद्दा आहे तो आता कशा प्रकारे पुढे आलेला आहे आणि अजित पवारांनी रुपाली चाकणकरांना पद जे दिलेलं आहे त्या पदावरून लोकांनी अजित पवारांचं आणि रुपाली चाकणकरांचं नेमकं नातं काय असं आहे ज्या नात्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालत राहत आहेत. नेमकं घडलं काय आहे, अजित पवार आणि रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यामध्ये झालं काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. सध्या उपमुख्यमंत्री असलेले अजित अनंतराव पवार यांच्याविषयी भरपूर लोकांनी सध्या ट्रोल करण्यास सुरुवात केलेली आहे, किंवा एक प्रकारे अजित पवारांचा जो काही मुलगा आहे पार्थ पवार, त्या पार्थ पवारनं 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटीमध्ये खरेदी केल्याचा आरोप झाला होता आणि त्या आरोपामध्ये कुठेतरी त्यांना कारवाई नाही झाली किंवा ते आरोप खोटे आहेत अशा प्रकारचं जरी झालं असलं तरी सुद्धा रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यामधला पक्षाचा वाद समोर आलेला होता. जे की रुपाली ठोंबरे या प्रवक्ते पदावर होत्या आणि रुपाली चाकणकर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या जे काही व्हॉट्सअप चॅटिंग होती ती व्हॉट्सअप चॅटिंग समोर आलेली आहे, किंवा डॉक्टर संपदा मुंडे याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करत होत्या, दोघांचं प्रेम प्रकरण होतं. या सगळ्या गोष्टी रुपाली चाकणकर यांनी मीडिया समोर येऊन सांगितल्या होत्या आणि त्यावेळेस रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीकास्त्र सोडलं होतं. याचं कारण म्हणजे रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. डॉक्टर संपदा मुंडेंचं एवढं मोठं प्रकरण होतं आणि त्या प्रकरणामध्ये चाकणकर बाई थेट येऊन त्या संपदा मुंडे यांना दोषी धरतायत. बाकीची चौकशी तर लांबच, मात्र त्यांच्या मिळालेल्या निव्वळ वरच्या पुराव्यावर त्या संपदा मुंडे यांना दोषी धरतायत की काय असं त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं. आणि त्यांच्या बोलण्यावरून ज्यावेळेस वाटत होतं त्यावेळेस त्यांच्याच पक्षात असलेल्या रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्यावर टीका केली आणि नुसतंच मेकअप, झगामागा आणि मला बघा अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये काही बोर्ड सुद्धा लागले होते आणि रुपाली चाकणकरांवर थेट आरोप सुद्धा झाले होते. त्यानंतर रुपाली ठोंबरे आणि यांच्यामध्ये भांडण झाले. पक्षाकडून, राष्ट्रवादी पक्षाकडून रुपाली ठोंबरे यांना एक नोटीस पाठवली गेली. ती नोटीस म्हणजे अशी होती की तुम्ही रुपाली चाकणकर यांच्या विरोधात बोलला, तुम्ही पक्षाची कारवाई ही पक्षाला तुम्ही एक प्रकारे डावललेला आहे आणि पक्षाच्या विरोधात तुम्ही गेलेला आहोत. त्याच्यामुळे रुपाली ठोंबरे यांना कारवाईसाठी नोटीस पाठवली गेली आणि ते रुपाली ठोंबरे ज्या काही पदावर होत्या म्हणजे प्रवक्ते पदावर, त्या प्रवक्ते पदावरून रुपाली ठोंबरे यांना काढलं गेलं. आता बरेच प्रश्न निर्माण केले गेले. त्यानंतर काय झालं तर प्रवक्ते पदावरून काढल्या गेल्यानंतर रुपाली चाकणकर यांना प्रवक्ते पदावर बसवण्यात आलं, दुसऱ्या पदावर बसवण्यात आलं. म्हणजे महिला आयोगाचं पद तर रुपाली चाकणकरांकडे आहेच, मात्र आता प्रवक्ते पदावर सुद्धा रुपाली चाकणकरांना बसवण्यात आलं. रुपाली ठोंबरे ज्या पदावर होत्या त्याच पदावर आता रुपाली चाकणकर बसल्यात. म्हणजे यांच्यामधला दोन महिलांमधला वाद आणि पक्षाने एवढी फास्ट कारवाई कस काय पक्ष करतं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. एखाद्या पक्षाच्या विरोधात त्यांच्याच नेत्या बोलल्या म्हणजे लगेच एवढ्या फास्ट कारवाई कशा प्रकारे होते हे आपण त्यावेळेस पाहिलं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे अजित पवारांवर आता कुठेतरी टीकास्त्र सोडले जात आहेत आणि अजित पवारांचे घोटाळे जे बाहेर येत आहेत ते अतिशय धक्कादायक आहेत. अजित पवार जरी म्हणत असले की निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जातोय किंवा होत असतो, मात्र निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला बदनाम करण्याचाच नाही तर तुमचे जे काही कॉन्क्रीट मुद्दे येत आहेत, जे कॉन्क्रीट आरोप येत आहेत ते अतिशय धक्कादायक आरोप आहेत. आणि या आरोपामुळे अजित अनंतराव पवार यांना कुठेतरी लोकांकडून ट्रोल केलं जाते, लोकांकडून सांगितलं जाते की रुपाली चाकणकरांवर एवढे मेहरबान का आहेत अजित पवार, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण केले जात आहेत. कारण एकाच महिलेला 2-2 पद देत आहे आणि ज्या महिलांच्या विरोधात ते बोलले होते किंवा ज्या महिला त्या रुपाली चाकणकरांच्या विरोधात बोलल्या होत्या त्या महिलेला त्या पदावरून काढून टाकून त्याच पदावर रुपाली चाकणकर यांना तुम्ही पुन्हा परत का बसवताय, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण केले जात आहेत. आणि रुपाली चाकणकर आणि अजित पवारांचं नेमकं नातं काय
यावर सुद्धा मोठे प्रश्नचिन्ह लोकांकडून केले जात आहेत आणि कुठंतरी मेकअप करून उभी राहते आणि नुसता जगामागा अशा प्रकारचे आशयाचे बोर्ड सुद्धा आता व्हायरल होत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या सगळ्या प्रकरणाबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.